कारण आज देगाव वाई या ठिकाणी एक भव्य असं ओपन बैलगाडी शर्यत मैदान पार पडते. या मैदानाच्या गट क्रमांक 1 मध्ये आपल्या सर्वांना सुंदर असा साज पाहताना मिळाला आणि बरेच दिवस झाले प्रेक्षकांची इच्छा होती असा साज आज पळाला तो म्हणजे मोठ्या मैदानाचा मोठा होता जर रायफलचा वारसदार किंवा छोटा भाऊ म्हणून आपण असा सिकंदर 81-81 आणि या बैलगाडी शर्यत क्षेत्रातील पासून गाडी गट क्रमांक 1 मध्ये पळाली आणि गट पास झालेली आहे. रायफलची संपूर्ण टीम आपल्या बरोबर आहे. दादा नमस्कार. नमस्ते. काय सांगाल आज कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलं होतं? मामांना फोन केलेला 2 दिवसापूर्वी. हं. मामा म्हणले बघा तुमच्या इकडचं मैदान असल्यावर हाणू गाडी तिथं. त्यांना फोन केला आणि ठरलं मग गाडी हाणायचं इथं. कुठेतरी म्हणजे लाखो प्रेक्षकांची एक इच्छा होती की आपला मोठा वस्ताद रायफल आणि बकासूर ही गाडी पळावी. तर ती गाडी पण पळणार होती. हो ती पळणार होती गाडी, पण नियोजन जरा मागं पुढे व्हायचं त्यामुळे जरा ती राहिलेली गाडी पळायची. तर त्याच्यानंतर सिकंदर आणि बकासूर ही गाडी पळाली. हा. आता बरेच गट पास झाल्यापासून बरेच प्रेक्षकांच्या म्हणजे तसं कमेंट किंवा प्रतिसाद येत आहेत कुठेतरी रायफलला एक श्रद्धांजली म्हणून हा आज ही गाडी पळाली आणि हे नियोजन झालं हे भरपूर प्रेक्षक आनंदी आहेत. काय सांगायला होतं? आणि आमची पण भरपूर इच्छा होती बकासूर सोबत पळायची. मामांना फोन केला, मामा बोलले करू नियोजन. विश्वाने मी फोन केला, केलं नियोजन. विश्वा यांच्याबद्दल काय सांगा, कारण त्यांना आता नियोजनाचा बादशाह म्हटलं जाते. नाही काय, तो पहिल्यापासूनच म्हणजे जसं त्यानं चालू केलंय तसं तो आहेच रायफलवर. त्यामुळे काही सांगण्यात कमीच आहे. कसं आता एक आमचा सहकारी मित्र म्हणून पण विश्वा काम करतो. आम्ही पण आता आजपर्यंत बघत आलोय रायफल असेल सिकंदर असेल भरपूर जीव त्याचा दोन्ही पण नंदींवरती. हो आहे की. आणि आज सकाळी पण चर्चा माझी त्याची झाली त्यावेळेस पण म्हटलं तर आज कुठेतरी एक मनात इच्छा घेऊन आलाय आणि तो म्हणला की सेमी फायनल नंतरच मी ती व्यक्त करून दाखवणार आहे. आणि काय होणार की त्याची इच्छा प्रेम असतंय. होणार की त्याची इच्छा पूर्ण करणार सिकंदर. रायफलचा आशीर्वाद आहे त्यामुळे करणार तो इच्छा पूर्ण. बरोबर. आता तुमची संपूर्ण टीम आज सगळ्यांना माहित होतं का आज बकासूर सोबत पळणार? सर्वांना नव्हतं माहित, दोघा तिघांनाच माहित होतं. आपणच केलं होतं नियोजन. तर ज्या पद्धतीनं आपल्या धावणीचा एक इतिहास आहे किंवा इतिहास ज्या नंदीनं केला आपला सर्वांचा आवडता म्हणजे पहिल्यापासून मोठा मनोमत वस्ताद रायफल. थोडक्यात थोडीशी प्रेक्षकांना माहिती आहे की नक्की काय झालं होतं रायफलला? बैलाला आपण कासेगावला पडलो. कासेगावला पडल्यानंतर भर उन्हात दुपारी 12 वाजता आपला फेरा मी पहिला फेरा पळला. फेरा पडल्यानंतर लगेच दुसरा फेरा आपला सिकंदरचा होता. आम्ही सगळे खाली सिकंदर घेऊन गेलो. माघारी आल्यानंतर आम्ही लक्ष दिलं नाही की बैल मातीत बसला. आपला बैल कधी मातीत बसत नाही, मॅट टाकल्याशिवाय बैल खाली बसत नाही. पण त्या उन्हाळ्यात तडाख्यात बैल पडल्यामुळे मातीची धग आणि वर उन्हाची धग आणि त्याचं वातावरण लगेच चेंज झालं. त्याचा तडाखा पडल्यामुळे तडाख्यामुळे आतड्यांना सूज आली होती. सुजीमुळे बैलांना रक्ताची जुलाब केली होती. त्यात बैल मी तिथून पुढे 4 दिवस बैल आजारी होता. 5व्या दिवशी बैलाचं असं झालं रात्री. आपले संपूर्ण टीम असेल सचिन शेठ असतील हे सगळे भरपूर प्रयत्न केले पण यश आलं नाही. कुठंतरी एक दुःख वाटतं की कुठं आपला म्हणजे एवढा आपण मनापासून त्याची सेवा केली त्यानं पण त्याचं भरपूर फळ आपल्याला दिलं. काय सांगाल? त्यांनी भरपूर फळ त्यांनी आम्हाला द्यायचं काही ठेवलंच नाही. मी नाव दिलं, शोहरत दिली, सगळं दिलं. 1 BHK मी घर दिलं घेऊन मालकांना. मी सगळ्यांचा मी आतापर्यंत वाई तालुका म्हणले महाराष्ट्रामध्ये असं कुठलं बक्षीस नाही झालं की बाबा घर का बांधायचं म्हणले एखाद्या माणसाला आयुष्य जातं घर बांधायला. त्याने आपल्याला एका मैदानात त्याने एका फ्लॅट आपल्याला घेऊन दिलं. तर मी एवढं सगळं दिल्यानंतर ना मी आमची सगळ्यांची इच्छा होती की बाबा बैल आपला बरा झाल्यानंतर मग तो उभा राहू दे आपल्या दावणीला, आपण समाधानी आहे. पण काही आपल्या कसं आहे आपण केलेले प्रयत्न काय आपण काय म्हणतो आपण नको मी आपल्याला जेवढं होईल तेवढे प्रयत्न आपण केले होते. पण शेवट काय देवाची इच्छा होती की बाबा ती देवाला वस्तू आवडली त्यामुळे देवाने ती आपल्यापासून घेतली. प्रत्येक मैदानामध्ये जाईल त्या मैदानामध्ये आठवण प्रत्येकाला येतेच रायफलची. माहित नाही आज सकाळी मैदानावर आल्यानंतर गेल्या वर्षी आपण इथं प्रमुख आकर्षण म्हणून आपला बैल होता इथं. आल्यानंतर पहिलं लक्ष तिकडे गेलं. कारण की सगळे जुन्या जाणत्या लोकांना माहिती आहे की रायफल 81-81 काय होता, परंतु ते म्हणतात की जो आवडी सर्वांना तोच आवडी देवाला. तुमचे डोळे पण त्याला पाणवले, तर काय सांगाल? बरोबर. जीवाभावाचं नातं आहे. आता तुमच्या डोळ्यातून अश्रू येणं म्हणजे साहजिक आहे की तुम्ही आजपर्यंत आपण बघत आलोय सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याच्या बरोबर होता. भरपूर संघर्ष पाहिलाय आणि यश पण तुम्ही त्याच्या बरोबर पाहिलंय.
काय सांगाल आता? यशाचं काही यश त्याने भरपूर दिले, तर त्याच्याच आशीर्वादाने आता सिकंदर सुद्धा त्याच्याच आशीर्वादाने आम्हाला इथून पुढे गुलाल आणि यश देत राहील, एवढीच अपेक्षा आहे आता सिकंदर बसणं करणार. ज्या पद्धतीनं आपल्या रायफलची खासियत होती, मग तुम्हाला सिकंदर म्हणजे काय त्याच्याबरोबर साम्यता काय दोघांमध्ये जाणवते तुम्हाला? सिकंदरचा पळ असा आहे की खालपासून वरपर्यंत सिकंदर हा एकसारखाच पळतो. दोन्ही खांदी फिटते, मी कोणत्याही खांदी झोपला आतून बाहेरून एकसारखाच पळतो बैल. परंतु रायफलची जागा नाही घेऊ शकत रायफलच होता. रायफलच्या पाठीमागे तो नाव 100% आमचं चालवणार अशी आम्हाला त्याच्यावर गॅरेंटी. तरी विसर पडतोय म्हणजे तुम्हाला गोट्यामध्ये तो सतत दिसतच असेल, त्याच्या आठवणी काय सांगाल? आठवणी अशा भरपूर आहेत. आता विक्रम, आता आमचा विक्रम आहे, विक्रम तुम्ही सगळ्या आठवणी विक्रम तुम्हाला सांगू शकतो. थोडीशी सांगा सर. काढावी अशा लय आठवणी येते बैलाची. एक अनुभव सांगा की त्या मैदानात रायफलनं कमाल केली तर केलीच. बैलाचं आम्हाला एकच मैदान आठवतं, काशेगाव. बैलाला आम्हाला पैरा नव्हता, पैरा केलेला आम्ही, पण तो पारणा पैरा आमचा चोराड्यात असताना आमची गाडी पिस्टन आणि रायफलची गाडी पळालेली. तिथं गाडीनं मार खाल्ला. त्या पैरकारांनी सांगितलं की आपण ही गाडी पळवू शकत नाही काशेगावला, बैल कमी पडतो. बर चालेल म्हणतो. तो आठवणीत राहतो की काशेगाव मैदान असेल, त्यानं आठवणीत आमच्या कायम सदैव ठेवलं की त्यानं ते करून दाखवलं. मी संपणार नाही, संपलं बी नाही, असं त्या काशेगावच्या मैदानात त्यानं ते ज्या करून पद्धतीनं दाखवलं. आपण म्हणतो की नाही की एक नाव अमर होऊन गेलं त्याचं, आणि त्याचा जो इतिहास आहे की एक नाव कोरलं गेलं की मोठ्या मैदानाचा मोठा बाजार आणि 1 BHK फ्लॅट म्हणजे या बैलगाडी क्षेत्रातलं सगळ्यात मोठं बक्षीस ते रायफलच्या नावावरती इतिहास लिहून गेलं. इतिहास लिहून गेलेला आहे. आता दादा, आज या बैलगाडी क्षेत्रातील देव बकासूर सिकंदर पळाला, बकासूर विषयी थोडं काही बोला. फक्त सांगावं एवढं कमीच आहे. तसं तो बैलच आहे, म्हणजे त्याला देवच म्हणते ती त्या शर्यत क्षेत्रात. ते सांगावे इतक्या कीर्त्या, म्हणजे त्याच्या बी लय मोठ्या कीर्ती आहे, त्यामुळे ते सांगावे त्याच्याबद्दल सांगावं इतकं कमीच आहे. बबलूच्या गाडीवरती होते, कसं वाटलं ड्रायव्हिंग त्याच्यानं? नाही त्याच्यानंतर ड्रायव्हिंग तर एक नंबर आहे. गाड्या किंवा बसले तरी माझा बैल गाडीचा पहिल्यापासून त्यांचं ड्रायव्हिंग एकच नंबर. सचिनची वगैरे काही चर्चा झाली आता गटपास झाल्यानंतर? नाही, त्यांची चर्चा नाही अजून. त्यांचा फोन आलेला मागाशी मंगेशला, त्या दोघांचंच बोलणं झालं. मैदानात येणार आहे तेव्हा? येणार आहेत, जमले तर येतील, म्हणले तर येतो. गाडी पहिल्याच गटामध्ये पळाली, कसं वाटतं स्पीड? गाडीला स्पीड चांगलंच लागलंय. गाडी एकटी पळणे आणि आतमध्ये पळणे ह्यात फरक आहे. ते आता सेमीला आपल्याला कळेल. सिकंदर आणि बकासूर प्रथमच पळाले का? हा, प्रथम कशी गाडी पळाली? गाडीला स्पीड कसं आहे खालनं वरनं? स्पीड चांगलं. ज्या पद्धतीनं आता एक सिकंदरची खासियत आहे, गाडी किती पास करून देत नाही, काय सांगाल त्याचं ते एक वेगळं वैशिष्ट्य आहे? त्याचं ती वैशिष्ट्यच आहे. त्याच्या खांद्यावर जर फोन गेला अगोदर, फोन त्याची पास होऊन देणारच नाही. सिकंदरचं वैशिष्ट्य. तरी शेटची काय चर्चा आहे? दावणीला नवीन खरेदी वगैरे काय आता असं? खरेदी करायची चाललंय चर्चांची. खरेदी केली तर टॉपची करणार. टॉपच देणार, असं नाही देणार. लाईव्ह खरेदी होणार आहे आपली. लाईव्ह खरेदी करणार आपण. रायफलच्या मागे टॉपचीच म्हणजे वस्तू, त्याचं नाव निघावं म्हणून. नाव निघावं, बरोबर आहे. रायफलचं नाव या क्षेत्रामध्ये ज्याने ह्या महाराष्ट्रात आमच्या ग्रुपचं किंवा आमच्या सर्व पोरांचं नाव केलं, आता त्याचं नाव चालवायला आम्हाला काहीतरी केलं पाहिजे. त्यासाठी आम्ही रायफलचं नाव चालवायला एक असा धमाका देणार, महाराष्ट्र बघत राहणार. बरोबर. मित्रांनो, बघू शकताय जी प्रेक्षकांच्या मनात इतके दिवस इच्छा होती ती आज इच्छा पूर्ण झाली आणि प्रेक्षकांनी पण भरपूर प्रतिसाद दिलाय, त्यांच्या भावना व्यक्त केल्यात. आणि बकासूर सिकंदर, बकासूर आणि रायफल ही गाडी पाळणार होती, पण कुठेतरी राहून गेली. ती कमी कुठेतरी भरून काढली ती म्हणजे सिकंदर आणि बकासूरनं. सेमीफायनल देखील होणार आहे, सुंदर असा साथ पळालाय. संपूर्ण टीमला पुढील वाटचालीसाठी आणि सेमीफायनल साठी शुभेच्छा. धन्यवाद.